कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सो सॉरी. खरंच मध्यंतरी मी खूप बिझी होतो, म्हणून आपल्याला बोलायला वेळ नाही मिळाला. पण आपण भेटलं पाहिजे यार. असं किती वेळ मी असंच बोलत राहणार आहे. प्रिया, हाय. तू ये ना. सॉरी, बस ना तू. प्रिया, मला असं वाटतंय की मला ना आता एक जाऊबाई शोधण्याची गरज आहे. काय वाटतं तुम्हाला? मला सांगा आदित्य सर, कशी मुलगी पाहिजे तुम्हाला? पारू. काय? नाही, पारू आली. पारू, काय झालं? ते फूल ठेवायला आले होते. हा, ठेव ना. सांगा ना आदित्य सर, कशी मुलगी हवी आहे? अगं, कशी तू आणि आई जशी ठरवल तशी मेनची मुलगी शोधल. पारू? नाही नाही नाही, म्हणजे पारू बोलायचं नव्हतं मला काहिल्या मॅडमचा मार खायचाय का? मी पारूला फक्त हे विचारत होते की तू मला हेल्प करशील का आदित्य सरांसाठी मुलगी शोधायला? आई, आदित्य, शहरात कुठे जुन्या पेंटिंग्स आणि अँटिकचं ऑप्शन आहे ते जरा फाइंड आउट कर आणि मला सांग, आणि तोही तिथे पोच. ओके ओके आई. चल. मी येऊ? हो, प्लीज. ॲक्च्युली आय एम सॉरी. तुझं काही काम होतं का माझ्याकडे? ऍक्च्युली मी आपल्या स्कूलच्या प्रोजेक्टच्या डिस्कशन बद्दलच आले होते बोलायला. तर नाही, ॲक्च्युली आईने मला एक काम सांगितलं होतं. डू यू माइंड आपण नंतर बोललो तर? ओके, काहीच हरकत नाही. मी येते नंतर. हॅलो. सिटीमध्ये कुठे कुठे अँटिक गोष्टींचं एक्झिबिशन लागलं ते प्लीज चेक करून मला लिस्ट पाठवा. या. नो, इट्स अर्जंट. थँक्यू. ती लिस्ट नाही नाही नाही, मला त्या लिस्टमधून फक्त शॉर्टलिस्ट करायचं. या. येस, मी पोचतोच आहे तिकडे. हां, डोंट वरी. या, थँक्यू. पारू, मला कॉफी दे लवकर, मला निघायचं आहे. काय रे, एवढी का काय करतोय आज? अरे, ते सिटीमध्ये जुन्या पेंटिंग्स आणि अँटिक गोष्टींचं एक्झिबिशन आहे. आई तिकडे पोचली, मला लवकरात लवकर पोचायचं आहे तिथे. नाईस. प्रीतम सर, मला पण अशा जुन्या अँटिक गोष्टी बघायला खूप आवडतात. आपण पण जाऊया का एक्झिबिशनला? प्रिया मॅडम, ऍक्च्युली आई आणि काका पण ऑफिसमध्ये नाही आहेत. मी दादा पण डायरेक्ट एक्झिबिशनला चाललाय. कुणीतरी ऑफिसमध्ये असायला हवं ना. आपण नेक्स्ट टाइम जाऊया ना, पक्का? बहिणी काय घेत असतील एक्झिबिशन मध्ये? मी गेले तर मला पण एक सुंदर नेकलेस मिळेल. प्रीतम, नेक्स्ट टाइम कशाला? आत्ताच जातो ना आम्ही, म्हणजे मी आणि प्रिया जातो आदित्य सोबत. बहिणींना पण आवडेल प्रिया तिथं आली तर. आदित्य, तुला काही प्रॉब्लेम नाहीये ना आम्ही दोघे आलो तर तुझ्यासोबत? नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. हा. चला. दामिनी काकू, हा? तू एक्झिबिशनला चालली आहेस, पण जरा सावध राहा. का? अगं, तू स्वतः एक अँटिक पीस आहेस ना. अगं थांब ना, बोलायचं ना मला. हा मला अँटिक म्हणतोय म्हणजे याला माझं महत्व समजायला लागलंय. थँक्यू प्रीतम. पारू, मी काय म्हणतोय, तुला आता काही काम आहे का? नाहीतर तू पण चल ना आमच्यासोबत एक्झिबिशनला, चालेल का? त्या मोलकरणीला सोबत घेऊन जायचं म्हणजे आदित्यला आमची लाज काढायची का? आदित्य, अरे पारू, एक्झिबिशन म्हणजे काय माहिती आहे तुला? नाही ना? मी सांगते. एक्झिबिशन म्हणजे
महागड्या मौल्यवान वस्तू अशा प्रदर्शनात मांडलेल्या असतात आणि आपण त्या विकत घ्यायच्या, पण लाखांच्या घरात असतात अगं. नाही म्हणजे तेवढे पैसे असतील तुझ्याकडे तर चल आमच्या सोबत, चल. आहेत. दामिनी मॅडम, समद्यात मौल्यवान दागिना आहे माझ्याजवळ. मला अजून काय बी नको. पिरमान थोडं दमान दमान हे भाबड सपान पाहू दे. मला पिरमान थोडं दमान दमान हे भाबड सपान पाहू दे. तुझ्याकडे मौल्यवान दागिना कुठला आणि कुठून आला ग तुझ्याकडे? हा, दामिनी काकू मी काय म्हणतो, प्लीज निघूया का आपण, नाहीतर मी जातो पुढे. नाही 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 आदित्य, निघूया. प्लीज प्रिया, या लेट्स गो. बाय. येतो मी. हो हो. चल आदित्य. प्लीज. काय ग, कुठला मौल्यवान दागिना? आपली मैत्री. पारू. ही अनुष्का आहे तरी कोण? स्टाफची इतकी काळजी घेतेय, मला स्वतःलाच बघितल्यासारखं वाटतंय. आता काहीही झालं तरी हिला भेटावंच लागेल. नमस्कार मॅडम, बसा ना. बघितलं ना नेहमीसारखी कशी पहिली जागा मिळवली. ऑक्शन सुरू नाही झालं अजून. फक्त थोडा वेळ थांबूयात का मॅम? अजून एक जण आवर्जून या ऑप्शनसाठी येणार आहेत. त्यांनीच रिक्वेस्ट केली आहे थोडं थांबायला. अरे बापरे, म्हणजे तुम्ही अहिल्या वहिनींना थांबायला सांगताय? तुम्हाला सगळं कळतंय का? ते काय नाही, सुरू करायचं असेल ना लवकरात लवकर करा, नाहीतर हे आम्ही निघालो. वहिनी चला. हा, काही हरकत नाही, थांबतो आम्ही. थँक्यू, बसा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.